भीक नको पण कुत्रावर. सरकारच्या योजनाचा लाभ कमी आणि कागदपत्रेच जास्त. कागद जमा करण्यातच आमची जिंदगी वाया चालली. मग डिजिटल इंडिया 10 वर्षापासून चालू आहे. कधी जन्माचा दाखला आणि कधी ही KYC, कधी तो कागद. नेमकं काय सुरू आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाडक्या बहीण भावांनो, तुमच्यासाठी ही एक महत्वाची बातमी आहे की सध्या कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. 28 ते 30 लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र ठरणार आहेत आणि नेमकी याबाबतची पात्रता यादी, अटी व नियम काय आहेत आणि याबाबतच्या ज्या काही चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही बातम्या सातत्यानं सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत तर त्याची नेमकी सत्यता काय आहे. सोबतच लाडक्या बहिणीचे पैसे यायला कालपासून सुरुवात झालेली आहे, मात्र बऱ्याच बहिणीच्या खात्याला ते पैसे आलेले नाहीत. बऱ्याच बहिणीची नावं यातून वगळली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय कुठली प्रक्रिया करायची याबाबतची माहिती आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम लाडक्या बहिणीबद्दल सांगत असताना, लाडकी बहीणची जी काही केवायसीची जी काही मुदत आहे तर ती येत्या 2 दिवसात ही संपणार आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जी काही 31 मार्च 2026 ची जी काही अंतिम लाडक्या बहिणीच्या केवायसीची मुदत दिलेली आहे तर त्यानुसार सरकारने एक 24 मार्च रोजी पत्रक काढलं होतं की सामाजिक विशेष न्याय विभागाकडून याला लाडक्या बहिणीचा जो काही 20वा हप्ता आहे तो हप्ता जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती आणि तशी पैशाची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. जवळपास याच्यासाठी 277 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं. मात्र त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये हे बहिणीच्या खात्याला पैसे जमा होतील, याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल असं सरकारकडून सांगितण्यात आलं होतं. मात्र 28 मार्च रोजी संध्याकाळी दुपारी 4 नंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि सोशल मीडियावरून तसे API पोर्टलकडून मेसेज पण फिराले आणि सरकारच्या वेबसाईटवर पण तशी माहिती देण्यात आली आणि मग त्याच्यानंतर काल सायंकाळी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात आलं सरकारकडून. मात्र काल सायंकाळी सध्या हळदीचं हंगाम सुरू आहे. ज्या काही गावखेड्यातल्या लाडक्या बहिणी असतील तर त्या दिवसभर शेतामध्ये राबतात. संध्याकाळी वेळ भेटला तर त्यांनी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आपल्या खात्याची पडताळणी केली. मात्र आज सकाळी किंवा काल सायंकाळी बऱ्याच बहिणींना असं आढळून आलं की त्यांच्या खात्याला पैसे जमा झालेले नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे की येत्या 2 दिवसामध्ये घरच्या घरीच स्वतःच्या मोबाईलवर Google Chrome मध्ये ladkibahn.maharashtra.gov.in हे क्रेडेन्शियल टाका किंवा नुसतं लाडकी बहीण टाईप करा. लाडकी बहीण टाईप केल्याच्या नंतर अनेक वेबसाईट तुम्हाला Google Chrome वर खाली येतील. तर त्याच्यामधली जी काही gov.in वाली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक लाडक्या बहिणीचं पोर्टल तुमच्या मोबाईलमध्येच ओपन होईल. त्या मोबाईलच्या पोर्टलवर क्लिक केल्याच्या नंतर जिथं काही ब्लिंक होणारा म्हणजे उघडझाप होणारा जो काही मेसेज आहे तर त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मागेल. आधार क्रमांक कॅप्चा कोड टाकून तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर एक मेसेज येईल. म्हणजे बहिणींना जरी समजत नसलं तर आपल्या कुटुंबामध्ये 10वी-12वी पर्यंत शिकलेली आपली बरीच हुशार मुलं असतात तर त्यांच्या मदतीनं हे करून पाहायला काही हरकत नाही. आणि मग त्याच्यानंतर ते सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला 2 प्रकारचे मेसेज येऊ शकतात. एक तर हा आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, समाविष्ट नाही असा मेसेज येईल किंवा तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल. आणि हे दोन्ही मेसेज आल्याच्या नंतर 31 मार्च पर्यंत जर तुमच्या खात्याला पैसे येत नसतील, जर आले नसतील तर त्याच्यानंतर आधारच्या साईटवर जाऊन जे काही माय आधार आहे तर तिथं तुम्हाला एक बँक सीडिंगचा ऑप्शन दिसेल. तर त्या बँक सीडिंगच्या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कुठल्या बँकेच्या खात्याला पैसे गेले हे सांगेल किंवा तुमच्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचा असा चुकीचा आणि दिशाभूल करणारा मेसेज त्या वेबसाईटवर तुम्हाला दिसेल. कारण अनेक वेळा आधार अपडेट करून सुद्धा तो मेसेज त्याच्यावरून गायब होत नाही किंवा ते त्याच्यातून पॉपअप गायब होत नाही, ते सातत्यानं दिसत असतं. हे सरकारचं जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा आहे, त्याला आपला इलाज नाही. गरज नसताना लाडक्या बहिणीची KYC तुम्हाला आम्हाला सप्टेंबरमध्ये करायला लावली. 31 डिसेंबर त्याची शेवटची मुदत होती. मात्र त्याच्यातही सरकारने जाणीवपूर्वक चुकीची प्रक्रिया राबवली आणि हे करत असताना मग जर तुमचे पैसे येत नसतील तर तुम्ही महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज केला पाहिजे, सरकारकडे तक्रार केली पाहिजे. त्याची तक्रार कशी करायची, काय करायची त्याची सविस्तर माहिती, तक्रारीचा फॉर्मॅट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 31 मार्च नंतर देणार आहोत. तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा, लाईक करा, ही तुम्हाला सर्वांना विनंती असेल. दुसरीकडे जी काही कर्जमाफीची प्रक्रियेची जी काही सातत्याने चर्चा सुरू होते आहे तर अनेक फेक न्यूज पोर्टल आहेत तर त्याच्यावरून कोणाचं नियंत्रण नाही आणि ते सातत्यानं चुकीच्या बातम्या देत असतात आणि आमच्या गावखेड्यातले अडाणी शेतकरी, अशिक्षित शेतकरी की सातत्यानं मोबाईल चालत असतात की बा आपले PM किसानचे, नमो शेतकरीचे पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, शासनाच्या या योजनेचा लाभ काय मिळणार किंवा त्याच्याबाबत नेमके अपडेट्स काय आहेत
याची आपण पडताळणी करत असतो, त्याच्यासाठी मोबाईल चालत असतो आणि काही लोक आपला भावनिक दिशाभूल करून त्याचा गैरफायदा घेत असतात आणि चुकीच्या माहिती देत असतात की गावनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्या, आज हे काम करा, हे 5 कागद जमा करा, हे 2 कागद जमा करा, या 12 बँकेत जमा झाले, या 12 जिल्ह्यात असं झालं, त्याच्यात तसं झालं. ह्या सगळ्या बातम्या, टायटल सगळे दिशाभूल करणारे, चुकीचे, खोटे असतात. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि सरकारकडून जे काही सांगण्यात येतं, तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असेल किंवा बँका असतील तर यांच्याकडूनच ही अधिकृत माहिती मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी काही करायची गरज नाही. फक्त एकच गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक केली पाहिजे की ॲग्रीस्टॅक साईटवर जाऊन तुमचा फार्मर आयडी अपडेट आहे किंवा नाही याची पाहणी केली पाहिजे. कारण बऱ्याचदा तो डिलिंक होतो, आपोआप तो गायब होतो. फार्मर आयडी तुमचा तयार केलेला असला तरी हे होतो. आणि सरकारकडून ई पीक नोंदणी करायला सांगितलं होतं, मात्र ते सर्व्हरच चालत नाही, सॉफ्टवेअरच चालत नाही. बऱ्याच जणांनी कामधंदे सोडून शेताच्या चक्रा मारल्या, या धुऱ्यावर जाय, त्या धुऱ्यावर जाय, या बांधावर जाय, त्या बांधावर जाय. मात्र फक्त सरकारला, तुम्हाला, आम्हाला फक्त त्रस्त बेजार करून करून दम आणून आणून मारायचं आहे. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही. मात्र याच्या विरोधात बोलणारं कोणी नाही. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले आहेत, तर त्यांनी या गोष्टीबाबत आवाज उठवला पाहिजे की त्यांनी विचारलं पाहिजे सरकारला की तुम्ही लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया पार पाडली की बोगस लाभार्थी शोधण्यासाठी. मात्र याच्यातून तुम्ही नेमकी लाडक्या बहिणीची कुठली पडताळणी केली? ज्यावेळेस आधार कार्ड काढलं, पॅन कार्ड काढलं, बँकेचं खातं काढलं, त्यावेळेस आमचं जेंडर तपासलं गेलं की लिंग सिलेक्ट केल्याशिवाय त्याचं खातंच निघालं नाही. मग तरीही पुरुषाच्या खात्याला पैसे गेले कसे काय? म्हणजे याचा अर्थ सरकारचा दोष आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या सचिवावर, आयुक्तावर, जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि दुसरी भरती केली पाहिजे तिथं. मात्र हे सरकार करत नाही. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.